नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी निवेदिका सौ श्रुती संतोष बोंद्रे आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, साहित्यिक आणि कवी असं संवेदनशील मन घेऊन जन्माला आलेले डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेतील घोडदौड मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक कविता कुऱ्हाडीची कथा आज मी आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे कुऱ्हाडीची कथा. एक होती कुऱ्हाड, एक होती कुऱ्हाड, ती झपाझप चालायची. एक होती कुऱ्हाड, ती झपाझप चालायची. भले मोठे वृक्ष ती क्षणामध्ये पडायची. भले मोठे वृक्ष ती क्षणामध्ये पडायची. एक होती कुऱ्हाड. कोण आपलं कोण परक तिला कधी कळलंच नाही. कोण आपलं कोण परक तिला कधी कळलंच नाही. तिचा वापर करणाऱ्यांचं मन तिला कळलंच नाही. तिचा वापर करणाऱ्यांचं मन तिला कळलंच नाही. ज्याने तिला दांडा दिला ती त्यालाच ठार मारायची. ज्याने तिला दांडा दिला ती त्यालाच ठार मारायची. भले मोठे वृक्ष ती क्षणामध्ये पडायची. भले मोठे वृक्ष ती क्षणामध्ये पडायची. एक होती कुऱ्हाड. ज्याने तिला अस्तित्व दिलं त्याचाच तिने घात केला. ज्याने तिला अस्तित्व दिलं त्याचाच तिने घात केला. एवढा मोठा जंगली प्रदेश तिने भुईसपाट केला. अशी ही निर्दयी कुऱ्हाड सख्यांवरच वार करायची. अशी ही निर्दयी कुऱ्हाड सख्यांवरच वार करायची. भले मोठे वृक्ष ती क्षणामध्ये पाडायची. एक होती कुऱ्हाड. कवितेचा शेवट लक्षात घेण्यासारखा बरं. प्रचंड अशा जंगलामध्ये एकही झाड उरलं नाही. प्रचंड अशा जंगलामध्ये एकही झाड उरलं नाही. झाडच नसल्याने तिला अस्तित्वच उरलं नाही. झाडच नसल्याने तिला अस्तित्वच उरलं नाही. खड्डा खणणारा त्यातच पडतो. खड्डा खणणारा त्यातच पडतो. दुसऱ्याला मारणारा स्वतः सुद्धा मरतो. म्हणूनच सांगतो मित्रांनो, ही वेळ तुमच्यावरही येईल. म्हणूनच सांगतो मित्रांनो, ही वेळ तुमच्यावरही येईल परतफेड करण्याची. ही वेळ तुमच्यावरही येईल परतफेड करण्याची. तेव्हा मात्र विसरू नका. तेव्हा मात्र विसरू नका कथा ह्या कुऱ्हाडीची. तेव्हा मात्र विसरू नका कथा ह्या कुऱ्हाडीची. एक होती कुऱ्हाड. एक होती कुऱ्हाड. धन्यवाद.